नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या व्हिडिओमध्ये। आज आपण आलो आहोत हिंगोली जिल्ह्यामध्ये। हिंगोलीपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेलं संत नामदेव महाराज मंदिर हे आहे प्रवेशद्वार। संत नामदेव महाराज मंदिर आणि मंदिराचा अतिशय सुंदर परिसर। मंदिराच्या परिसरामध्ये खेळणी आणि प्रसादाचे दुकान आहेत, मूर्त्याचे दुकान आहेत। हे लहान मुलांसाठी बघा खेळणी आहे आणि हे आहे मंदिर। अतिशय सुंदर बांधकाम झालेलं आहे। इथं अतिशय सुंदर नक्षीकाम झालेलं आहे मित्रांनो। हे बघा, पाहू शकता परिसर, मस्त वातावरण आहे इथलं। आणि हे जे समोर मंदिर दिसते ते संत सातारकर महाराजांचं मंदिर आहे। आता मित्रांनो, आपण संत नामदेव महाराजांचं दर्शन घेणार आहोत। आता मी मंदिरामध्ये जात आहोत मित्रांनो। हे पाहू शकता परिसर। चला आता आपण महाराजांचं दर्शन घेऊ। आणि हे आतून मंदिर पाहू शकता, अतिशय सुंदर बांधकाम झालेलं आहे इथं। कयाधू नदीच्या घाटावर असलेलं हे मंदिर आहे मित्रांनो। इथून नांदेडहून सुद्धा बरेच भक्त येत असतात। पंजाब मधून नांदेडला आलेले गुरु गोविंद सिंग यांच्या दर्शनासाठी आलेले भाविक भक्त इथं पण येत असतात दर्शनासाठी आवर्जून। हे आहे कयाधू नदी। आणि हे आहे मित्रांनो मंदिराच्या बाहेरचा परिसर। इथं पिण्यासाठी पाणी आहे, नळ लावलेले आहेत आणि हॉटेल आहेत, इथं प्रसादाची दुकानं आणि बाजूलाच पार्किंग आहे मोठी। हे बघा, पिण्यासाठी पाणी इथे।
तर आता मी चहा पिण्यासाठी आलो हॉटेलमध्ये. हे आहे इथलं हॉटेल ज्ञानसागर. तर मित्रांनो, आता आपण गाडीकडे जात आहोत. मी गाडी लावली होती पार्किंगला. हे आहे खूप मोठी पार्किंग. आणि मित्रांनो, नांदेडहून सहल आलेली आहे. इथं छोटे छोटे मुलं आलेले आहेत. हे आपली गाडी इकडे उभी केली. 0492. ही आहे आपली गाडी 0492. संत नामदेव महाराज मंदिराच्या पार्किंग मध्ये गाडी आहे आपली. आणि हे 2 एसटी आलेले आहेत मित्रांनो नांदेडवरून. तर मित्रांनो, असा होता प्रवास आजचा. भेटू आपण लवकरच दुसऱ्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी. धन्यवाद.